औचित्याच्या मुद्द्यावर बोलत असताना या ठिकाणी माझ्या पैठण विधान मतदारसंघातील सुकना नदी असेल आणि बेंबळा नदी असेल जवळपास 30 ते 35 गावांना पिण्याचं पाणी असेल, शेतीला पाणी असेल. कारण की या ठिकाणी सुकना नदी जवळपास 16 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी बेंबळा नदी जवळपास 7 ते 8 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी गाळ असेल आणि पात्र त्या ठिकाणी अरुंद झाले. जर आपण याचं खोलीकरण केलं, सुकना असेल बेंबळा नदीचं खोलीकरण जर केलं तर जवळपास 30 ते 35 गावाचा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न मिटेल. कारण की आज देखील त्या ठिकाणी पाण्याचे टँकर लागतात. म्हणून आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे का या सुकना नदीचं आणि बेंबळा नदीचं या ठिकाणी खोलीकरण झालं पाहिजे. निश्चित याचं खोलीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलासा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या माध्यमातून आपण जलसंधारण विभागाला या ठिकाणी आदेशित करावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो.